स्मार्ट मीटर अनिवार्य रूप से लगाने के विरोध में आज आमोली स्थित महावितरण कार्यालय पर शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा एक बड़ा घेराव प्रदर्शन किया गया। आजाद समाज पार्टी ने आंदोलन को अपना खुला समर्थन दिया और पार्टी के जिलाध्यक्ष राज वासोड़ और युवा विंग के जिलाध्यक्ष विक्की क्रोबागड़े ने पार्टी कार्यकर्ताओं के साथ इसमें सक्रिय रूप से भाग लिया। प्रदर्शन पर इलाके की बड़ी संख्या में नागरिकों ने हिस्सा लिया और निवासियों ने स्मार्ट मीटर के कारण बिजली बिलों पर भारी बढ़ोतरी पर कड़ा आक्रोश व्यक्त किया। प्रदर्शनकारियों ने कड़ा रुख अपनाते हुए कहा है कि जब तक हमें स्मार्ट मीटर हटाने और पुराने मीटर वापस लगाने में लिखित आश्वासन नहीं मिल जाता तब तक यह आंदोलन वापस नहीं लिया जाएगा। मीडिया से बात करते हुए आजाद समाज पार्टी जिलाध्यक्ष राज वासोड़ ने कहा, यह मुद्दा केवल सड़क पर प्रदर्शन करने से हल नहीं हो सकता। हम उम्मीद करते हैं कि विपक्षी दल मुंबई में चल रहे मानसून सत्र के दौरान मामले को प्रभावी ढंग से उठाएंगे और सरकार की जवाबदेही ठहराएंगे व स्मार्ट मीटर के फैसले को तुरंत पलटने के लिए दबाव डालेंगे। तक्रारी आहेत आणि त्या तक्रारीच्या विरोधात या ठिकाणी स्मार्ट मीटर बदलून जुने मीटर लावण्यात यावे यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाला आझाद समाज पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा होता। त्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आंदोलनात आलो। आम्ही 25 तारखेला सुद्धा गडचिरोली जिल्ह्याचे जे महावितरणचे अधीक्षक अभियंता आहेत त्यांच्या कार्यालयावर आम्ही आंदोलन केलं होतं 25 तारखेला आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ही मागणी केली की स्मार्ट मीटर लावल्यामुळे लोकांना अतोनात बिल येत आहेत, अवाढव्य बिल येत आहेत, त्यामुळे ते बदलून जुने मीटर लावण्यात यावे अशा पद्धतीची मागणी आम्ही याआधी सुद्धा करण्यात आली होती। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मागे आंदोलन चालू आहे आणि त्या ठिकाणी लोकांची अशी मागणी आहे की जोपर्यंत स्मार्ट मीटर बदलून आमचे जुने मीटर आमच्या घरी लावून देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून घेराव हा सोडणार नाही अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी होत आहे। तिथं जे कार्यकारी अभियंता आहेत गडचिरोली जिल्ह्याचे ते या ठिकाणी पारेख साहेब आलेले आहेत। ते म्हणत आहेत की आम्ही चौकशी करणार आणि त्याच्यानंतर ठरवणार, परंतु लोकांची मागणीच आहे की आम्हाला जोपर्यंत आज तुम्ही स्मार्ट मीटर बदलण्यासंदर्भात लेखी आम्हाला काही लिहून देत नाही तोपर्यंत आंदोलन काही हटणार नाही। आणि हा विषय आम्ही या ठिकाणी मांडतो की हा विषय काही केवळ एखाद्या जिल्ह्याचा नाही किंवा विदर्भाचा नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे। हा विषय निव्वळ रस्त्यावरच्या आंदोलनाने संपणार नाही आहे, तर मुंबई या ठिकाणी आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आम्ही त्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाला अशी विनंती करत आहोत की त्यांनी हा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडून या संदर्भात शासनाला ठेरावं अशी आम्ही मागणी या ठिकाणी करत आहोत।